सिंह राशी ऑगस्ट 2026 राशीफळ या घटना घडणार. आता राजाची राजासारखी पुनरावृत्ती. अंधाराला चिरून सूर्य उगवणार. सिंह राशीच्या जातकांनो, गेल्या काही महिन्यांपासून विनाकारण होणारा मानसिक त्रास, आत्मविश्वासाची कमतरता आणि प्रत्येक कामात येणारे अनपेक्षित अडथळे यामुळे तुमचं सिंहबळ कुठेतरी कमी पडल्यासारखं वाटत असेल. पण ऑगस्ट 2026 हा महिना तुमच्यासाठी पुन्हा एकदा सिंहासनावर विराजमान होण्याचा आहे. विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याचा ठरणार आहे. कारण 17 ऑगस्टला राशीचे स्वामी सूर्यदेव स्वतः तुमच्याच राशीत प्रथम स्थानात स्वराशीत प्रवेश करतील. 2 ऑगस्टला मंगळदेव तुमच्या लाभस्थानात जात आहेत. तुमच्या वैभवाचे आणि सुवर्ण काळाचे दिवस आता परत येत आहेत. सिंह राशीच्या जातकांनो, तुम्ही राशीचक्रातली 5वी म्हणजे अग्नितत्वाची आणि सूर्य मालक असलेली एकमेव राजेशाही रास आहात. तुमचा स्वभाव कसा आहे? उपजत नेतृत्व गुण, करारीपणा आणि स्वाभिमान, अत्यंत उदार मनाचे राजे आणि स्पष्ट वक्तेपणा, कुणाच्याही हाताखाली वागणं न आवडणारा स्वभाव, संकटाच्या वेळी हत्तीसारखं बळ दाखवणारे जिद्द तुमचं व्यक्तिमत्व हुकमी आहे. आणि हाच तुमचा डौलदार धाडसी स्वभाव या महिन्यात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात राजासारखं यश मिळवून देणार आहे. या महिन्याचा मंत्र आहे तो सिंह जेव्हा 2 पावलं मागे घेतो तेव्हा ती त्याची हार नसते, तर ती एक मोठी झेप घेण्याची पूर्वतयारी असते. या महिन्याचा पॉवर वर्ड आहे वर्चस्व अर्थात अथॉरिटी. या महिन्याचे हिरो प्लॅनेट सूर्यदेव. कारण 17 ऑगस्टला सूर्यदेव तुमच्याच राशीत म्हणजे प्रथम स्थानात पहिल्या घरात स्वराशीत येत आहे. सूर्यदेवाचं हे आगमन तुम्हाला प्रचंड तेज, आरोग्य, मानसन्मान आणि समाजात उच्च पद मिळवून देणार आहे. खालील 5 चुका नक्की टाळा. पहिली चूक, 1 ऑगस्ट पासून शुक्र दुसऱ्या घरात नीच राशीत जात असल्याने गोड बोलून फसवणाऱ्या लोकांपासून आणि अनावश्यक खर्चापासून दूर राहा. दुसरी चूक, 17 ऑगस्टला सूर्य राशीत येत असल्याने स्वभावात येणारा अति अहंकार किंवा इगो हा पूर्णपणे नियंत्रणात ठेवा. तिसरी चूक, 18 ऑगस्टला बुध अस्त असल्याने कौटुंबिक किंवा पैशांच्या व्यवहारात घाईगडबड करू नका. चौथी चूक, 9 ऑगस्टला 12व्या घरातील गुरु उदित होत असल्यामुळे गुंतवणुकीच्या नावाखाली कोणी फसवणूक करणार नाही याची काळजी घ्या. पाचवी चूक, कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी किंवा सरकारी अधिकाऱ्यांशी विनाकारण वाद ओढावून घेऊ नका. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. सिंह राशीच्या जातकांनो, तुमच्या धनस्थानात स्वामी बुध हा 5 ऑगस्टला 12व्या घरात आणि 22 ऑगस्टला प्रथम घरात येत आहे. पण 1 ऑगस्टला शुक्र तुमच्या दुसऱ्या घरात हा नीच राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे पैसा येईल, पण तो दवाखान्यावर किंवा कौटुंबिक चैनीवर देखील खर्च होण्याची शक्यता आहे. 18 ऑगस्टला बुध अस्त होत असल्यामुळे बोलताना नेहमीच तुमच्या शब्दांवर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे. कुटुंबातील ज्येष्ठांचा देखील तुम्हाला मान राखायचा आहे. जिथे वाणीत संयम आणि मात्र वागण्यात नम्रता असते तिथे लक्ष्मी ही स्थिर राहते. महिन्याच्या उत्तरार्धात आर्थिक बाबतीत देखील तुम्हाला महिन्याचा उत्तरार्ध चांगला राहील. 2 ऑगस्टला योगकारक मंगळ हा तुमच्या 11व्या घरात लाभस्थानात मिळून मिथुन राशीत प्रवेश करत आहे. मंगळाचं हे गोचर तुमच्या पराक्रमाला आणि तुमच्या प्रयत्नांना मोठी यशस्वीता देणारं ठरणार आहे. या महिन्यात केलेले व्यावसायिक प्रवास अत्यंत तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. मित्रांचे आणि सहकाऱ्यांचं मोठं सहकार्य देखील तुम्हाला लाभणार आहे. 4थ्या घराचा स्वामी मंगळ हा लाभस्थानात बलवान होत असल्यामुळे घर, मालमत्ता किंवा नवीन वाहन खरेदीचे रखडलेले व्यवहार 2 ऑगस्ट नंतर वेगाने मार्गी लागतील. आईच्या आरोग्यात उत्तम सुधारणा होईल. 17 ऑगस्ट नंतर घरात तुमचे वर्चस्व आणि आदर हा कमालीचा वाढणार आहे. विद्यार्थ्यांसाठी ऑगस्ट दरम्यान बुधाची अनुकूलता ही अभ्यासात उत्तम प्रगती आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून देणारी ठरणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये दुसऱ्या घरातील नीच शुक्रामुळे नात्यात काहीसा कोरडेपणा किंवा गैरसमज देखील येऊ शकतात. त्यामुळे एकमेकांना वेळ द्या. विवाह इच्छुकांसाठी 17 ऑगस्ट नंतरचा काळ हा सुधारणार आहे. कारण राशीतील सूर्य तुमच्या विवाहस्थानावर दृष्टी टाकेल, ज्यामुळे प्रतिष्ठित घराण्याचं स्थळ येतील. तुमच्यासाठी एक प्रश्न, सिंह राशीच्या जातकांनो, जेव्हा परिस्थिती तुमच्या विरोधात जाते तेव्हा तुम्ही कोणाच्या मदतीची वाट पाहता की स्वतःच्याच बळावर परिस्थिती बदलण्याचा तुम्ही विडा उचलता?
तुमचं जे काही उत्तर असेल ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा. जर आपण आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर आरोग्याच्या दृष्टीने शनी महाराज तुमच्या 8व्या घरात वक्री आहेत. त्यामुळे किरकोळ अपचन किंवा पायांचं दुखणं तुम्हाला जाणवू शकतं. परंतु 17 ऑगस्टला सूर्य राशीत आल्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती आणि ऊर्जा ही कमालीची वाढणार आहे. शरीरात जोपर्यंत ताकद आणि तुमच्या मनात उत्साह आहे तोपर्यंत तुम्हाला जग जिंकणं हे कठीण अजिबात नाही. 9 ऑगस्टला 12व्या घरातील गुरुचा उदय होत असल्यामुळे जुने कर्ज फेडण्याचा मार्ग मोकळा होईल आणि गुप्त शत्रू आपोआप शांत होतील. 17 ऑगस्टला तुमच्याच राशीत येणारा सूर्य नोकरी करणाऱ्यांसाठी गेम चेंजर ठरेल. सरकारी नोकरीत असणाऱ्यांना किंवा मोठ्या पदावर काम करणाऱ्यांना मोठी पदोन्नती, बदली किंवा अधिकार मिळतील. व्यावसायिकांसाठी 2 ऑगस्ट नंतर 11व्या घरातील मंगळ हा विक्रीत मोठी वाढ करणारा ठरणार आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. सिंह राशीच्या जातकांनो, महाभारतातील महापराक्रमी कर्ण आठवा त्याच्या आयुष्यात कितीही संकट आली, किती अपमान झाला तरी त्याने आपला राजेशाही स्वभाव आणि दानशूरपणा आणि स्वाभिमान हा कधीही सोडला नाही. सिंह राशी कर्णासारखीच तेजस्वी आणि करारी अशी रास आहे. ऑगस्ट महिन्यात तुमच्या राशीतील सूर्याचं गोचर या स्वाभिमानाला आणि कर्तृत्वाला समाजात मोठी प्रतिष्ठा मिळवून देणारं मात्र ठरणार आहे. आता माझ्या प्रिय भगिनींसाठी, प्रिय भगिनींनो, दुसऱ्या घरातील नीच शुक्रामुळे सोने, दागिने किंवा फॅशनच्या वस्तू खरेदी करताना बजेट कोलमडणार नाही याची काळजी घ्या. 17 ऑगस्ट नंतर कार्यक्षेत्रात आणि समाजात तुमचं नेतृत्व हे कौतुकास पात्र ठरणार आहे. 12व्या घरातील गुरुच्या उदयामुळे ज्येष्ठ नागरिकांचा कल हा धार्मिक कार्यांकडे आणि ध्यानाकडे जास्त वाढणार आहे. 8व्या घरातील वक्री शनीमुळे हाडांचे किंवा नसांचे दुखणे तुम्हाला जाणवू शकते. सकाळी फिरणं हे तुम्हाला चालू करावं लागेल. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. भाग्य आणि आता जाणून घेऊया काही शुभ संकेत. ऑगस्ट 2026 मधील सगळ्यात मोठे शुभ संकेत म्हणजे 2 ऑगस्टला लाभस्थानात येणारे मंगळाचे गोचर आणि 17 ऑगस्टला तुमच्या स्वराशीत होणारे सूर्यग्रहाचे आगमन. आता हा महिना तुमच्या आत्मविश्वासाला पुन्हा जिवंत करणारा ठरणार आहे. बुधक जातक आणि फलदीपिका या ग्रंथानुसार जेव्हा सिंह राशीचा स्वामी हा सूर्य स्वतःच्या घरात प्रथम स्थानात आणि स्वराशीत बलवान असतो आणि योगकारक मंगळ लाभस्थानात असतो तेव्हा राजयोग आणि महालक्ष्मी योग देखील निर्माण होतात. ही स्थिती दर्शवते की जातक या महिन्यात आपल्या अधिकाराने आणि आपल्या धाडसाने मोठी आर्थिक आणि सामाजिक प्रगती देखील करणार आहे. आता ग्रहांचा मानसशास्त्रीनुसार संदेश आपण या ठिकाणी समजून घेऊया. पहिल्या घरातील जो सूर्य आहे तो सांगतो की अहंकार सोडून आपल्या तेजाने आणि कर्तृत्वाने जगाला जिंकून घ्या. 11व्या घरातील मंगळ आहे तो सांगतो की तुमच्या महत्वाकांक्षा मोठ्या ठेवा, यश तुमचंच आहे. दुसऱ्या घरातील शुक्र सांगतो की गोड बोलणाऱ्या कपटी लोकांपासून सावध राहा. या ग्रहस्थितीचा प्रॅक्टिकल उपयोग म्हणजे ऑगस्ट महिन्यात सरकारी कंत्राटी, राजकारण, व्यवस्थापन, मॅनेजमेंट, सोने चांदी व्यापारी, वैद्यकीय क्षेत्रातील, मेडिकल क्षेत्रातील जातकांसाठी 17 ऑगस्ट नंतर धाडसी पाऊल टाकावे, यश त्यांना निश्चित मिळेल. जगावर हुकूम चालवण्यापूर्वी स्वतःच्या मनावर आणि रागावर ताबा मिळवणं हाच खऱ्या राजाचा गुण आहे. लाभस्थानात आता मंगळ असल्यामुळे आर्थिक लाभाचे प्रमाण देखील आता प्रचंड वाढणार आहे. तुमची एखादी मोठी इच्छा देखील आता पूर्ण होणार आहे. परदेश प्रवासाचे किंवा परदेशी कंपन्यांकडून कामाचे योग 9 ऑगस्ट नंतर वेगाने जुळून येतील. 12व्या घरातील गुरुच्या उदयामुळे तुमची प्रगती देखील होणार आहे. आता बघूया आपण स्कोर कार्ड. पैसा 10 पैकी 8.5, प्रेम 10 पैकी 7, करिअर 10 पैकी 9, आरोग्य 10 पैकी 8, कुटुंब 10 पैकी 7.5, भाग्य 10 पैकी 8.5, मानसिक शांती 10 पैकी 7.5. शुभ दिवस 1, 10, 19 आणि 28 या दिवशी महत्त्वाची कामे करा. जागृत राहण्याचे दिवस 2, 5, 18 ऑगस्ट या दिवशी गुंतवणूक आणि बोलण्यातील वाद टाळा. आता आपण काही उपाय जाणून घेणार आहोत. त्यासाठी उपाय: दररोज सकाळी सूर्यदेवांना तांब्याच्या तांब्यातून जल अर्पण करा. आदित्य हृदय स्तोत्र वाचा. 9 ऑगस्ट पर्यंत दररोज ओम ग्राम ग्रीम ग्रोम स गुरुवे नमः या मंत्राचा जप करा. मंगळाच्या शुभतेसाठी गाईला गुळपोळी खाऊ घाला. माणिक रत्नाची अंगठी धारण केल्यास राशीस्वामी सूर्याचं बळ हे अधिक वाढेल. लक्षात ठेवा, जंगलातील सिंह जेव्हा डरकाळी फोडतो तेव्हा सर्व सृष्टी शांत होते. 17 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा ते सिंहबळ आणि यशाची नवी पहाट ही नक्की उजाडणार आहे.
ग्रह दिशा देतात, पण त्या दिशेने चालून यश मिळवणं हे तुमच्या कर्मावरच अवलंबून आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.